जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आज आपण बघणार आहोत 2019चा पेपर. तर चला सुरुवात करूयात. सुरुवातीची काही प्रश्न हे करंट अफेअर रिलेटेड आहेत आणि आपली करंट अफेअरची सिरीज ऑलरेडी चालू आहे आपल्या 2025च्या कंबाईनसाठी. तर याच्यामधले प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात. मुंबई शहरासंबंधी पुढील विधानापैकी कोणते विधान किंवा विधाने असत्य आहेत? मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. मुंबई हे मुंबई शहरातील चार प्रमुख नद्या म्हणजे मिठी, देईसर, पोईसर आणि उशिवरा. दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम हा तुळशी तलावातून होतो. तर आपल्याला असत्य विधान ओळखायचंय. तर याच्यामध्ये बघा, ए आणि बी हे विधान बरोबर आहे, सी हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, पोईसर नदीचा उगम स्थान हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथून होतो. मिठी नदीचा उगम स्थान पवई तलाव. त्यानंतर ओशिवरा ओशिवरा नदीचा उगम स्थान आहे अरे मिल्क कॉलनी. ओके. ओके. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता बघा, क्वेश्चन 9 पण करंट अफेअर रिलेटेड आहे, 10 पण. आता प्रश्न क्रमांक 13 बघा. खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे? आता हे जे समिट दिलेलं आहे आणि हे कोणते समिट हवामान बदलाशी म्हणजे क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे असं विचारलंय आपल्याला. तर पृथ्वी शिखर परिषद, क्योटो प्रोटोकॉल, UNFCC आणि रामसर परिषद हे चारीच्या चारी पण हवामान बदलाशी म्हणजे क्लायमेट चेंज रिलेटेडच आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. आता थोडस आपण याला अनालिसिस करूयात. पृथ्वी शिखर परिषद, अर्थ समिट, ज्याला रिओ समिट पण म्हणलं जातं कारण की 1992 मध्ये रिओ ब्राझीलमध्ये कंडक्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल जपानमध्ये झालेला आहे, जपानच्या क्योटो शहरामध्ये झाले, त्यामुळे त्यामुळे याचं नाव क्योटो ठेवण्यात आलेलं आहे 1997 मध्ये. आणि एम काय आहे याचं? तर एम आहे ग्रीन हाऊस गॅस रिड्यूस करणं. ठीक आहे. हरित गृह वायू कमी करणं. त्यानंतर आहे UNFCC. तर हा चा एक प्रोग्राम आहे, 1994 मध्ये चालू करण्यात आलेला होता. ठीक आहे. आणि UNFCC म्हणजे काय येतं? युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. रामसर परिषद महत्वाचे मित्रांनो, करंट अफेअर मध्ये आपण याच्यावरती खूप सारे प्रश्न पाहणारच आहोत. ठीक आहे. तर रामसर कन्व्हेन्शन 1971 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. आणि ही ट्रिटी कशाबद्दल आहे? तर ह्या ट्रिटीमध्ये कन्झर्वेशन आणि सस्टेनेबल यूज करायचा. कशाचा? वेटलँडचा. ठीक आहे, वेटलँडचा. त्यानंतर एक अजून लक्षात ठेवा, COP21, ज्याला पॅरिस एग्रीमेंट पण म्हणलं जातं. ठीक आहे, हा पण हवामान बदलाशी रिलेटेड आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. आता इंडियन पॉलिटीचे प्रश्न चालू झालेले आहेत. बलवंत राय मेहता समितीची स्थापना या हेतूने करण्यात आलेली होती. तर लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजांची माहिती मिळविणे, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक सोयीची तपासणी करणे. ठीक आहे. इंग्लिश मध्ये पाहूयात. बलवंतराय मेहता कमिटी वॉज सेट अप फॉर द पर्पज ऑफ suggesting measures for demographic decentralization, suggest measures for better efficiency in the implementation of community development project. Third option आहे reporting on the working of village panchayat at that time, investigating the adequate financial resources of the village panchayat at that time. तर याचं खरं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. आता आपण काही महत्वाच्या कमिटी पाहूयात पंचायत राज रिलेटेडच्या. ठीक आहे. जसं की बलवंतराय मेहता. ओके, बलवंतराय मेहता ही केव्हा कमिटी बसवण्यात आली होती? 1957 ला. आता बलवंत राय मेहता, 3 शब्द आहे त्याच्यामध्ये, म्हणून असं लक्षात ठेवायचं यांनी 3 टियर म्हणजे
तीन स्तरीय पंचायत राज रचना सुचवलेली आहे. आता थ्री टियर म्हणजे काय असतं, तर एक लक्षात ठेवा, ग्राम पंचायत गाव पातळीवरती, ठीक आहे, गाव पातळीवरती काय म्हणले ते ग्रामपंचायत, त्याच्यानंतर तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. ठीक आहे, असं कोणी सजेस्ट केलेलं आहे? बलवंतराय मेहता. केव्हा झाली? 1957 मध्ये. बघा, आपल्याला क्रोनॉलॉजिकली अरेंज करा याच्यामध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे एअर पण लक्षात ठेवा. थ्री टियर आहे का टू टियर आहे याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरी कमिटी आहे अशोक मेहता समिती 1977 ला. तर नावात काय? अशोक मेहता, दोनच आहेत, त्यांनी टू टियर सजेस्ट केलेली आहे. ठीक आहे, दोन स्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवलेली आहे. त्यानंतर तिसरी आहे जी व्ही के राव कमिटी, जी की 1985 मध्ये गठीत झालेली होती. आणि त्यानंतर एक आहे एल एम सिंघवी कमिटी. तर एल एम सिंघवी कमिटी 1986 मध्ये. एल एम सिंघवी कमिटीने काय सजेस्ट केलेलं होतं? तर यांनी सजेस्ट केलेलं होतं की पंचायत राज संस्थाला तुम्ही संवैधानिक दर्जा द्या. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस द्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या कमिटीने पंचायत राजला संवैधानिक किंवा कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस द्या अशी शिफारस केलेली आहे? तर त्यांचं उत्तर असणार आहे एल एम सिंग कमिटी. ठीक आहे, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला. बलवंतराय मेहता 1957, त्याच्यानंतर अशोक मेहता समिती 1977, जी व्ही के राव 1985, एल एम सिंघवी 1986. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, चुकीचे काय आहे ते विचारले. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इनकरेक्ट अबाउट इलेक्शन सरपंच इन महाराष्ट्र डायरेक्टली इलेक्टेड? तर पहिला ऑप्शन आहे सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. नो कॉन्फिडन्स मोशन कॅन नॉट बी मूव्ह अगेन्स्ट द सरपंच विदाउट द अप्रुव्हल ऑफ 2/3 ऑफ द मेंबर. ठीक आहे, पाहूयात आता. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. आता इथं मंजूर होण्यासाठी सांगितलंय. ठीक आहे, नो कॉन्फिडन्स मोशन रिक्वायर्ड टू बी पास्ड बाय 3/4 मेजॉरिटी. आणि पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हणते ते? नो कॉन्फिडन्स मोशन कॅन नॉट बी मूव्ह अगेन्स्ट सरपंच. जर नो कॉन्फिडन्स मोशन इंट्रोड्यूस करायचं असेल सरपंचाविरुद्ध तर तुम्हाला 2/3 पाठिंबा पाहिजे आणि 3/4 मत पाहिजे रिमूव्ह करण्यासाठी, मंजूर करण्यासाठी. ठीक आहे, जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही. ठीक आहे, नो कॉन्फिडन्स मोशन इज रिजेक्टेड, इट कॅन नॉट बी टेबल फॉर 2 इयर्स. सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. ठीक आहे, नो कॉन्फिडन्स मोशन कॅन नॉट बी मूव्ह ड्युरिंग द लास्ट इयर ऑफ सरपंच टेन्युअर. आता एक लक्षात ठेवा, पहिले फर्स्ट आणि सेकंड मध्ये ना आपल्याला त्यांनी एक एकदम सिक्वेन्स सांगितलाय की पहिले तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं तर 2/3 लागणार आहे, मंजूर करायचं असेल तर 3/4 लागणार आहे. ठीक आहे, तर 1 आणि 2 तर बरोबर आहे. जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही, बरोबर आहे, कारण की कामकाजामध्ये डिस्टर्बन्स होणार ना. तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. आपल्याला चुकीचं विधान विचारलंय, तर आन्सर आहे 4. पण आता 4च काय आहे? कारण की हे अखेरच्या वर्षात नाहीये, तर अखेरचे जे लास्टचे 6 महिने आहेत ना, तर 6 महिन्यात अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. आता केव्हा केव्हा अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही, तर लक्षात ठेवा, इलेक्शन झाल्याच्या 2 वर्ष आणि इलेक्शन म्हणजे त्याची कारकिर्दी जर जो टेन्युअर आहे ना त्यांचा, तर तो टेन्युअर सुरू झालाय, तर त्याच्या पहिले 2 वर्ष आणि संपत आलेला आहे, त्या संपायच्या लास्टच्या 6 महिन्यामध्ये नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजेच अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. आता हे कोणी सजेस्ट केलेलं आहे? तर हे महाराष्ट्राच्या ग्रामीण ग्रामीण विकास विभाग. ठीक आहे, ग्रामीण विकास विभाग म्हणजेच RDD, रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांनी सजेस्ट केलेलं आहे हे. आणि यांच्या ह्या सजेशनला पॉवर
कोणाकडून मिळाली आहे तर 1992 मध्ये आपलं जे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालेलं होतं कितवं 73rd कशाबद्दल आहे पंचायत राज याच्यावरून त्यांना ती पॉवर आलेली आहे कोणाला ग्रामीण विकास विभागाला. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे आता बघा चुकीचे कोणते ते विचारले आणि मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस पण पेपर अटेंड करताना चुकीचं काय आहे त्याला एकदा गोल करा किंवा काहीतरी खून करा लक्षात येऊ द्या की इथं चुकीचं विचारलंय नाहीतर आन्सर तुम्हाला माहित असून पण तुम्ही चूक करू शकता. तर याच्यामध्ये विचारलंय की नीती आयोगाची नीती म्हणजे अच्छा अच्छा तर नीती आयोगाचा लॉंग फॉर्म सांगितलं त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. प्रधानमंत्री या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. आता बघा आपल्याला एवढं तर माहित आहे प्रधानमंत्री तर आयोगाचे अध्यक्ष असतात आपल्याला चुकीचं विचारलंय तर ऑप्शन सी च कटलं. 2015 मध्ये इंट्रोड्यूस केली हे पण आपल्याला माहित आहे हे पण कटलं. आता बघा कन्फ्युजन इथंच होणार आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आपल्याला असं वाटेल हे लॉंग फॉर्म बरोबर आहे पण हे लॉंग फॉर्म चुकीचं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट नाही तर इन्स्टिट्यूशन फॉर ओके नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे इथे इन्स्टिट्यूटच्या ऐवजी फक्त एवढा छोटासा एरर एक्झामिनरनं सेट केलेला आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन एक चुकीचा आहे आणि आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आता नीती आयोग लक्षात ठेवा हे एक थिंक टँक आहे आणि यांचं उद्दिष्ट आहे बॉटम टू टॉप. ओके या दृष्टिकोनाने ते काम करतायत आणि नीती आयोगाने कोणत्या संस्थेला रिप्लेस केलंय तर प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशन 1950 ला इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे आता बघा एक्झामिनरनं कसा ट्रॅप सेट केलाय इथं विचारलंय जोडी बिनचूक आहे असं नाही विचारलं की कोणती जोडी करेक्ट आहे असं इंग्लिश वाल्यांना तर लक्षात येऊन जाईल करेक्टली मॅच डायरेक्ट म्हटले ते तर कलम आणि त्या कलम मध्ये काय मेन्शन आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यातली करेक्ट कलम आहे कलम नंबर 76 आर्टिकल 76 कशाबद्दल भारताचा महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. महान्यायवादी यांची अपॉइंटमेंट कोण करतं तर प्रेसिडेंट यांची अपॉइंटमेंट करतो अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाची. ठीक आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हा लोकसभा असो राज्यसभा असो इथल्या सिटिंग मध्ये बसू शकतो ठीक आहे पण वोट करू शकत नाहीत. हे एवढंच लक्षात ठेवा की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया लोकसभा असो का राज्यसभेची बैठक असो त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात पण वोट करू शकत नाहीत. ठीक आहे आणि यांचा टेन्युअर कसा असतो तर बघा टेन्युअर सामान्यतः पूर्ण प्रेसिडेंट डिसाइड करतो. ठीक आहे जर आता एक पर्टिक्युलर गव्हर्नमेंटनं रुलिंग गव्हर्नमेंटनं ओके सपोज करंट गव्हर्नमेंटनं एखाद्या ह्या व्यक्तीला अपॉइंट केलेला आहे ऍज अ अटॉर्नी जनरल तर हे गव्हर्नमेंटचं टेन्युअर ज्यावेळेस संपन त्यावेळेस हे कन्व्हेन्शन असं आहे की हा पण व्यक्ती रिझाईन करून टाकतो. ओके आता बाकीचे कलम आपण थोडक्यात पाहूयात जसं की कलम नंबर 81 याच्यामध्ये लोकसभेची रचना कशी असायला पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे. कलम नंबर 54 मध्ये वर्णन केलेलं आहे राष्ट्रपतीची निवडणूक म्हणजे राष्ट्रपतीचं जे इलेक्टोरल कॉलेज कोण कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतं याचं मेन्शन आपल्याला 54 मध्ये पाहायला मिळतं. आता आपण एकदा परत रिवाइज करूयात राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये कोण कोण सहभाग घेऊ शकतं तर लोकसभा मधले जे डायरेक्टली इलेक्टेड आहेत ठीक आहे जे डायरेक्टली इलेक्टेड आहेत तसे खासदार राज्यसभेतले पण डायरेक्टली इलेक्टेड खासदार त्याच्यानंतर विधानसभा विधानसभेमधील जे पण डायरेक्टली इलेक्टेड MLA आहेत. ठीक आहे विधानसभामध्ये कोणत्या 3 विधानसभा युनियन टेरिटरीच्या येतात दिल्ली पुदुच्चेरी. ठीक आहे तर हे सर्व इलेक्टेड मेंबर्स वोट करू शकतात पण नॉमिनेटेड म्हणजे नामनिर्देशक MP MLA वोट करू शकतात का तर नाही करू शकत. ठीक आहे वोट करू शकत नाहीत. आता एक लक्षात ठेवा हे तर झालं. कलम नंबर 61 मध्ये आपल्याला इम्पिचमेंट आहे प्रेसिडेंटला काढून टाकण्याचा महाभियोग तर या महाभियोग मध्ये
कोण कोण वोट करू शकतात? तर याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा, याच्या जर राष्ट्रपतीला काढायचं असेल तर लोकसभा आणि राज्यसभा याच्यामधले डायरेक्टली इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड नामनिर्देशक जे मेंबर आहेत ना, ते फक्त वोट करू शकतात. कशामध्ये? इम्पिचमेंट प्रोसेसमध्ये. तर इथं लक्षात ठेवा, एक्झामिनर हर एक वर्ष ऍड करून ना याच्यावरती डायरेक्टली इनडायरेक्टली प्रश्न विचारतो. ठीक आहे. आता कलम नंबर 64 पाहूयात. तर कलम नंबर 64 मध्ये मेन्शन केलेला आहे की व्हाईस प्रेसिडेंट हा एक्स ऑफिसो चेअरमॅन असतो. ठीक आहे. कशाचा? राज्यसभेचा. ठीक आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ठीक आहे. पदसिद्ध सभापती असतात. त्याच्यानंतर काही महत्वाचे कलम पण थोडक्यात बघूयात आपण. जसं की कलम नंबर 72. कलम नंबर 72 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? तर कलम नंबर 72 मध्ये मेन्शन केलेलं आहे राष्ट्रपतीचा पॉवर ऑफ पार्डनिंग म्हणजे क्षमादान. ठीक आहे. पॉवर ऑफ पार्डन कशामध्ये मेन्शन केलेलं आहे? कलम नंबर 72 मध्ये. ठीक आहे. आता आपण कलम नंबर 165 मध्ये काय आहे ते पण पाहूयात. जसं कलम नंबर 76 मध्ये भारताचा महान्यायवादी आहे, अटॉर्नी जनरल आहे, तसा 165 मध्ये राज्याचे महाधिवक्ता आहेत. महाधिवक्ता आहेत म्हणजे अटॉर्नी जनरल आहेत आणि यांची अपॉइंटमेंट गव्हर्नर करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. महत्वाचा प्रश्न आहे हा पण. हिस्ट्री प्लस इंडियन पॉलिटी दोन्हीचं मिक्सचर आहे याच्यामध्ये. खालील विधाने लक्षात घ्या आणि बिनचूक कोणतं विधान आहे म्हणजे करेक्ट कोणतं विधान आहे ते आपल्याला विचारलेलं आहे यांनी इथे. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. उच्च न्यायालयात असलेली दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे उच्च न्यायालय आहे. आपल्याला बिनचूक विचारले तर हे चारीच्या चारी विधान हे बरोबर आहेत. ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये ना महत्वाच्या गोष्टी आपण अनालिसिस करूयात. जसं की भारताच्या उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली, पण कुठं झाली? बॉम्बे मध्ये झाली, कलकत्ता मध्ये झाली आणि मद्रास मध्ये झाली. 1866 मध्ये चौथं उच्च न्यायालय अलाहाबाद मध्ये सेटअप करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे, बरोबर आहे. पण 7वं घटना दुरुस्ती जे 1956 मध्ये करण्यात आलेलं होतं, यानुसार एक हायकोर्ट उच्च न्यायालय एक स्टेट किंवा दोन स्टेट किंवा एक स्टेट आणि एक युनियन टेरिटरी यांच्यामध्ये असू शकतं. जसं की महाराष्ट्राचं बॉम्बे हायकोर्ट हे गोव्यामध्ये पण आणि महाराष्ट्रामधला पण सांभाळतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 164. ठीक आहे. 164 मध्ये काय काय प्रोव्हिजन दिलेले आहेत हे आपल्याला विचारलंय आणि ऑप्शन मध्ये बघा ऑल ऑफ द अबोव कुठंच नाहीये. एक तरी विधान चुकीचं आहे. ठीक आहे. पाहूयात आता. मुख्यमंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. ठीक आहे. पाहूयात आता बरोबर आहे का नाही ते. राज्यांच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे. ठीक आहे. कर्तव्य तर आहे, पण ह्या आर्टिकल मध्ये मेन्शन केलंय का ते पाहूत आपण. मंत्री परिषद राज्यांच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल. ठीक आहे. मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्यांच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. ठीक आहे. एकदा इंग्लिश मध्ये पण पाहूयात. ओके. CM shall be appointed by governor आणि other minister shall be appointed by governor on the advice of CM. It shall be the duty of CM to communicate to the governor all decision of council of minister.
The Council of Ministers shall be collectively responsible to the Legislative Assembly of the state. Total member of ministers, including CM, shall not be exceeded 15% of the total number of member of Legislative Assembly of state. ठीक आहे, लक्षात ठेवा. ए हे विधान बरोबर आहे, सी हे विधान बरोबर आहे आणि डी बरोबर आहे. बी विधान पण बरोबर आहे, पण हे अनुच्छेद 164 मध्ये नाही तर अनुच्छेद 167 मध्ये आहे. ठीक आहे, 167 मध्ये. आणि हे 15% सॉरी 15%पेक्षा जास्त असायला नाही पाहिजे, तर हे 91 घटना दुरुस्ती झालेली आहे 2003 मध्ये, तर त्यावेळेस हे मेन्शन केलेलं होतं. ओके, आता पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राज्यांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केलेली आहे? ठीक आहे. अपार्ट फ्रॉम द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, विच डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशन इज अवॉर्ड कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड कंटेन अ लिस्ट ऑफ ड्युटीज ऑफ फंडामेंटल. ओके, आपल्याला फंडामेंटल ड्युटीज हे कोणत्या भारत सोडून बाकीच्या डेमोक्रॅटिक लोकशाही असणाऱ्या देशामध्ये आहे असं विचारलंय. ठीक आहे, तर उत्तर आहे याचं जपान. आता एक लक्षात ठेवा, लोकशाही असणारं जपान आहे. जर यांनी लोकशाही हा शब्द हटवला असता तर जपान आलं असतं, USSR म्हणजे रशिया आलं असतं, चायना आलं असतं. ठीक आहे, पण रशिया आणि चायना हे डेमोक्रॅटिक कंट्री आहेत का? नाही आहेत. ओके, आता आपण फंडामेंटल ड्युटीज बद्दल थोडंसं अनालिसिस करूया. जसं की फंडामेंटल, मला एक सांगा, फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य भारताच्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहेत का? तर ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल ड्युटीज बद्दल काहीच मेन्शन केलेलं नव्हतं. ठीक आहे, ते मेन्शन करण्यात आलेलं होतं स्वरण सिंग कमिटी 1976 मध्ये गठीत झाली होती. त्यांनी सजेस्ट केलं होतं त्या टाइमच्या गव्हर्नमेंटला की आपल्याला पण फंडामेंटल ड्युटीज ऍड करायला पाहिजेत. त्यांच्या सजेशनला अभ्यास करून 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976 मध्ये आपण 10 फंडामेंटल ड्युटीज ऍड केलेली आहेत. पण आपल्याकडे टोटल 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. 11वी फंडामेंटल ड्युटी आपण 2002 मध्ये ज्यावेळेस आपण 86 कॉन्स्टिट्यूशन घटना दुरुस्ती करण्यात आली त्यावेळेस आपण ऍड केलेलं होतं. ठीक आहे, आता मूलभूत कर्तव्य हा कन्सेप्ट आपण घेतला कोणाकडून? तर तो घेतला USSR कडनं. कोणाकडनं घेतला? USSR कडने. त्याच्यानंतर आता एक लक्षात ठेवा, पार्ट 4 सबक्लॉज ए मध्ये आपल्याला फंडामेंटल ड्युटीज पाहायला मिळतात. आणि कलम जर विचारलं तर कलम नंबर 51 सबक्लॉज ए मध्ये आपल्याला 11 फंडामेंटल ड्युटीज पाहायला मिळतात. ओके, अजून याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर एक लक्षात ठेवा, फंडामेंटल ड्युटीज ह्या नॉन जस्टिसेबल आहेत. ठीक आहे, म्हणजे न्यायालयीन अंमलबजावणी योग्य नाहीयेत ह्या. जर फंडामेंटल ड्युटीज तुम्ही फॉलो नाही केल्या तर तुम्हाला पनिशमेंट होणार नाही. जसं फंडामेंटल राईट जर व्हायलेट झाले तर तुम्हाला कोर्टात जाऊन म्हणजे कोर्टात तुम्ही कंप्लेंट करू शकता. बट फंडामेंटल ड्युटीला तसं नाहीये. ठीक आहे, जर फंडामेंटल ड्युटी आणि फंडामेंटल राईटचा जर डिफरन्स बघितला तर फंडामेंटल राईट म्हणजे तुम्हाला तुमचे अधिकार आणि फंडामेंटल ड्युटीज म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे देशासाठी, अशा गोष्टी येतात. ठीक आहे, आता थोडस DPSP पण बघूयात आपण. DPSP मध्ये काय आहे? ठीक आहे, तर एक लक्षात ठेवा, DPSP पार्ट 4 मध्ये, फंडामेंटल राईट पार्ट 3 मध्ये आहे. DPSP पण हे नॉन ज्युडिशियरीज आहेत, सेम ॲज फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे, आता असे कोणकोणते देश आहेत ज्या देशामध्ये फंडामेंटल राईट प्लस DPSP हे दोन्ही पण आहेत? तर लक्षात ठेवा, भारत, जपान, चीन, रशिया हे असे देश आहेत ज्यामध्ये मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज आणि राज्यकारभार निर्देशक तत्वे म्हणजे DPSP या दोन्हीचा पण समावेश आहे. ठीक आहे, आता DPSP वरती पुढे प्रश्न आहेत, तिथे अजून डिस्कस करूयात. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालाला विशेष गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? तर आपल्याला डिस्क्रेशनरी पॉवर बद्दल विचारलं आहे गव्हर्नरच्या.
तर गव्हर्नरला डिस्क्रेटनरी पॉवर कोणत्या कलमनुसार मिळते, तर ती कलम आहे 163, आर्टिकल 163. ठीक आहे, 163 नुसार त्यांना स्पेशल पॉवर किंवा डिस्क्रेटनरी पॉवर दिल्या जाते. आता बाकीचे आर्टिकल्स एकदा पाहूयात. जसे की कलम नंबर 162 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, तर 162 मध्ये सांगितलं आहे की राज्य म्हणजे स्टेट हा शब्द संविधानामध्ये वापरलेला आहे, परंतु जम्मू आणि काश्मीरमध्ये हा लागू होत नाही, कारण की त्यावेळेस आर्टिकल 370 लागू होतं जम्मू आणि काश्मीरमध्ये, पण आता हे चेंज झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर कलम नंबर 154 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, तर राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाकडे निहित आहे. ठीक आहे, राज्यपालाकडे निहित आहे. एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ स्टेट इज वेस्टेड इन गव्हर्नर. त्याच्यानंतर आहे कलम नंबर 155. याच्यामध्ये आहे राज्यपालाची नियुक्ती प्रेसिडेंट करतात. ठीक आहे. अजून 156 मध्ये राज्यपालाचा कार्यकाल मेन्शन केलेला आहे. आता राज्यपालाचा कार्यकाल कसा आहे, म्हणायला गेलं तर 5 वर्षाचा आहे, पण हे डिपेंड्स ऑन प्रेसिडेंटच्या मेहरबानीवरती. ओके, प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. त्याच्यानंतर कलम नंबर 157, क्वालिफिकेशन सांगितलेली आहेत राज्यपालाची. 158 मध्ये मेन्शन केलेलं आहे राज्यपालाच्या पदाच्या अटी. काय काय अटी आहेत, काय काय क्वालिफिकेशन लागणार आहेत ते आपल्याला क्वालिफिकेशन तर 157 मध्ये सांगितलंय, आणि 158 मध्ये कंडिशन्स ऑफ द गव्हर्नर्स ऑफिस. ठीक आहे, 158 मध्ये कंडिशन्स ऑफ गव्हर्नर्स ऑफिस म्हणजेच राज्यपालाच्या पदाच्या अटी नमूद केलेल्या आहेत 158 मध्ये. ठीक आहे. 159 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, 159 मध्ये यांची शपथ बद्दल मेन्शन केलेलं आहे, 159. ठीक आहे. आता 161 मध्ये काय मेन्शन केलंय, तर 161 मध्ये गव्हर्नर राज्यपाल ची क्षमा याचनाची पॉवर म्हणजे पार्डनिंग पॉवर मेन्शन केलेली आहे. ओके. आता मला सांगा, आपण आता डिस्कस केलं होतं, कमेंट मध्ये मला सांगा की राष्ट्रपतीची पार्डनिंग पॉवर कोणत्या कलमच्या अंडरमध्ये येते. आपण आत्ताच डिस्कस केलेलं आहे 2-3 प्रश्नाच्या आधीच. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. इन If democracy evaluated, then which of the following statement not applied to the democratic system? Identify if. तर आता डेमोक्रेसीमध्ये कोणतं अनुसरण नाही असं विचारलंय, तर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, व्यक्तीची प्रतिष्ठा, अल्पसंख्याकांचे शासन आणि कायद्यासमोर समानता. ठीक आहे. फ्री आणि फेअर इलेक्शन, प्रिस्टेज ऑफ पर्सन, गव्हर्नमेंट ऑफ मायनॉरिटी आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ. बघा, ए बी डी हे बरोबर आहेत. लोकशाही म्हणजे काय, अल्पसंख्याकांचे शासन नाही, तर बहुमताचे म्हणजे मेजॉरिटी रूल म्हणजेच डेमोक्रेटिक प्रिन्सिपल आहे. ओके, मेजॉरिटीचं रूल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. आता बघा, 2017 मध्ये पण आपल्याला युनियन लिस्ट, राज्य सूची, संघ सूची याच्यावरती प्रश्न विचारला होता. आता 2019 ला परत विचारला, म्हणजे हा टॉपिक फार महत्वाचा आहे. योग्य जोडी निवडा, विषय आणि संविधानाची सूची, दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य हे राज्य सूचीमध्ये मेन्शन केलेले. टपाल आणि टपाल खाते म्हणजे पोस्ट ऑफिस, बचत खाते हे संघ सूचित आहे. बँक संघ सूचित. सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाची तीर्थयात्रा राज्य सूची याच्यामध्ये आहेत, तर लक्षात ठेवा ए बी सी हे तिन्ही विधान बरोबर आहे, डी हे विधान चुकीचं आहे. आता पहिले ना थोडं बेसिक, एकदम बेसिक वाला पाहूयात. जसं की 7व्या शेड्यूल मध्ये मेन्शन केलेलं आहे, 7व्या सूचीत मेन्शन केलेलं आहे की तिथे 3 लिस्ट पाहिजेत. ठीक आहे, युनियन, स्टेट आणि कॉन्करंट. ठीक आहे, युनियन, स्टेट आणि कॉन्करंट. ओके, युनियन संघ, त्याच्यानंतर राज्य सूची आणि समवर्ती सूची.
संघ सूचीमध्ये सगळ्यात जास्त पॉवर युनियनला असते, सेंटर गव्हर्नमेंटला. राज्यामध्ये स्टेटला असते. समवर्तीमध्ये सेंटर प्लस स्टेट दोघांना असते, पण मेजॉरिटी सेंटरकडेच असते. ठीक आहे. आता चौथं स्टेटमेंट चुकीचं काय आहे? सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाची तीर्थयात्रा राज्य सूचीकडे नाहीये. तीर्थयात्रा जर असलं त्या पर्टिक्युलर स्टेट मधलं, तर ते राज्य सूचीत येतं. सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची नाही. जर वेगळं, जसं की उदाहरणात गेलं की कैलास यात्रा जी भरते, तर ती राज्य सूचीत येत नाही, तर ती संघ सूचीत येते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आता आपण बघूयात की संघ सूचीमध्ये कोणकोणते समावेश होता. आता माहिती आहे, संघ म्हणलं की युनियन लिस्ट यायली. युनियन लिस्ट मध्ये काय येणार? डिफेन्स येणार. ठीक आहे. डिफेन्स येणार, परमाणु ऊर्जा येणार, परराष्ट्र व्यापार, सॉरी, परराष्ट्र व्यवहार म्हणजे फॉरेन पॉलिसी येणार, युद्ध, पीस अँड पीस आणि वॉर हे त्याच्यामध्येच येणार. बँकिंग संघामध्येच येतं. त्याच्यानंतर रेल्वे, टपाल, पोस्ट ऑफिस हे सर्व संघ सूचीतच येते. पुन्हा पोर्ट, बंदर संघ सूचीत येतात. अजून चलन व नाणी हे पण संघ सूचीत येतात. त्याच्यानंतर राज्य सूची. तर राज्य सूचीमध्ये काय काय येणार? कृषी येणार, पोलीस, कारागृह, स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक, आरोग्य, जमीन. ठीक आहे. या गोष्टी येणार कशामध्ये? राज्य सूचीमध्ये. समवर्ती सूचीमध्ये कोणकोणते येतात? समवर्ती सूची म्हणजे कॉन्करंट लिस्ट मध्ये येत आहेत शिक्षण, पुन्हा फॉरेस्ट, वन, कामगार संघटना, भेसळ, आणि आता महत्वाचं, जर अडॉप्टेशन करायचं असेल ना, दत्तक आणि वारसा, ह्या संघ ह्या येतात कॉन्करंट लिस्ट मध्ये, समवर्ती सूचीमध्ये. ओके. आता हिस्ट्रीचे प्रश्न चालू झालेले आहेत. छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केलेली आहे? ठीक आहे. आर्थिक मदत कोणत्या कोणत्या न्यूजपेपरला केलेली आहे? तर छत्रपती शाहू महाराजांनी विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी, तेज या चारही न्यूजपेपरला आर्थिक मदत केलेली आहे. म्हणून आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आता यांच्याबद्दल थोडस अनालिसिस करूयात. आता बघा, अजून कोणकोणते न्यूजपेपर होते ज्यांना आर्थिक मदत केलेली आहे? तर दिनमित्र. दिनमित्र न्यूजपेपर कोणाचा आहे पण? तर हे तरवाडी या ठिकाणचं आहे दिनमित्र न्यूजपेपर. पण याची सुरुवात केलेली आहे मुकुंदराव पाटील यांनी. त्याच्यानंतर अजून एक न्यूजपेपर आहे राष्ट्रवीर, जे की बेळगाव मध्ये चालू करण्यात आलेलं होतं. कोणी चालू केलं? श्यामराव देसाई. विजयी मराठा पुण्यामध्ये चालू केलेलं होतं. कोणी? श्रीपतराव शिंदे यांनी. तरुण मराठा पुण्यामध्येच आहे. कोणी चालू केलं होतं? दिनकरराव जावळकर यांनी. आता शाहू महाराजांनी खूप सारे सोशल काम केलेले आहेत बघा. ठीक आहे. जसे की 1908 मध्ये कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी मिस क्लार्क बोर्डिंग स्कूल सुरू केलेली होती. 1911 मध्ये त्यांनी मोफत शिक्षण सुरू केलेलं. 1912 मध्ये त्यांनी पाटील स्कूलची स्थापना केली. आता एक लक्षात ठेवा, 1916 मध्ये त्यांनी निपाणी या ठिकाणी अस्पृश्यांसाठी डेक्कन रायट एज्युकेशन इन्स्टिट्यूटची सुरुवात केलेली आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटीलांनी रयत शिक्षण संस्था चालू केलेली आहे. तर या दोन्हीत गफलत करू नका. त्याच्यानंतर 1906 मध्ये महत्वाचं म्हणजे त्यांनी अस्पृश्यांसाठी रात्रशाळा चालू केलेली. 1907 मध्ये त्यांनी अस्पृश्य मुलींसाठी रात्रशाळा चालू केलेली होती. ठीक आहे. आता बाकी पॉइंट्स आपण जसं प्रश्न येणार आहे तसे डिस्कस करूयात. ओके. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कन यांनी मुंबईत चाललेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिलेला होता? आता मुंबईमध्ये आलं की कोण येणार? आपले नाना शंकर शेठ. आन्सर आहे नाना शंकर शेठ. नाना शंकर शेठ यांचं टोपण नाव काय? तर अ हिंदू हे त्यांचं टोपण नाव आहे. अ हिंदू. नाना शंकर शेठ यांनी खूप महत्वाचे कार्य केलेले आहेत. जसे की 1822 मध्ये
त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची सुरुवात केलेली आहे. लक्षात ठेवा, प्रश्न येतो. 1822 मध्ये नाना शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची सुरुवात केलेली. 1835 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान मिळालेला आहे आणि ब्रिटिशांनी हा अवॉर्ड दिलेला आहे, जस्टिस ऑफ पीस. ठीक आहे. त्यानंतर आता लक्षात ठेवा, 2024च्या एमपीएससी मध्ये प्रश्न एक विचारलेला होता की बॉम्बे नेटिव्ह सोसायटी, ज्याला एल्फन्स्टन एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणलं जातं, तर याच्यामध्ये कोणी 25,000ची देणगी दिलेली होती, तर ते कोण आहेत? नाना शंकर शेठ. ठीक आहे. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन. ठीक आहे, बॉम्बे असोसिएशन. 1845 मध्ये इंडियन रेल्वे असोसिएशनचे ते सहसंस्थापक म्हणजे को फाउंडर होते. सतीप्रथेला अजून कोणी कोणी विरोध केलेला आहे? सतीप्रथा म्हणलं की 1829 मध्ये बॅन झालेली होती. कोणी बॅन केलेली होती? कोण होता त्यावेळेसचा? तर विल्यम बेंटिक. ठीक आहे, विल्यम बेंटिक. लॉर्ड म्हणायची गरज नाही त्यांना. विल्यम बेंटिक याने केलेली आहे. आणि सतीप्रथा म्हणलं की कोणाचं नाव आपल्याला तोंडात यायला पाहिजे? तर राजाराम मोहन रॉय. ठीक आहे, राजाराम मोहन रॉय. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली? तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय, पण आपल्याला हे ऑप्शन अनालिसिस करायचे. ओके. जसं की काशीनाथ छत्रे, सदाशिव काशीनाथ छत्रे या हे हिंदू सॉरी हिंद शाळा पुस्तक मंडळी ह्या ठिकाणचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून नियुक्त करण्यात आलेले होते. कोण? काशीनाथ छत्रे. त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे बालमित्र, 1828च्या काळामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इसपनीती कथा, त्यानंतर वेताळ पंचविशी. ठीक आहे. जगन्नाथ शास्त्री क्रमवंत यांनी 1829 मध्ये महाराष्ट्र भाषा कोश लिहिलेला आहे. ठीक आहे. आणि हरिकेशवजी सरांनी डायलॉग ऑन केमिस्ट्री हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे, डायलॉग ऑन केमिस्ट्री. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाची नेमणूक केलेली आहे? तर नवीन शंकराचार्य म्हणून त्यांनी नेमणूक केलेली आहे 1920 मध्ये सदाशिवराव बेनाडीकर यांनी. ऑप्शन 3 याचं करेक्ट उत्तर आहे. बघा, एक्झामिनरनं पण बघा सुरुवातीला सदाशिवराव दिलेलं आहे, म्हणजे बराच टफ प्रश्न बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. ठीक आहे, बेनाडीकर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात की प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत कोणाचा सहभाग होता? आता बघा, लक्षात ठेवा, असल्या टाईपचे प्रश्न आले ना, तुम्हाला माहित असेल तर वेल अँड गुडच आहे, पण तुम्हाला जर अटेम्प्ट करायचंच असेल हा प्रश्न, तर लक्षात ठेवा, कधी पण ऑल ऑफ द अबोव हे बेस्ट ऑप्शन आहे अशा प्रकारच्या प्रश्नासाठी. ठीक आहे. मी म्हणणार नाही की प्रत्येक वेळेस हे लॉजिक अप्लाय होईल, पण 5 पैकी 3 प्रश्नामध्ये तर हे लॉजिक अप्लाय होणारच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 महत्वाच्या फिगर आहेत, त्यांना आपल्याला डिस्कस करायचे, जसे की मदन मोहन मालवीय आणि लोकनायक अने. आता लोकनायक अने यांनी काय केलेलं होतं बघा, पुसद मध्ये 1930 रोजी. आता 1930 ला आपल्याला माहिती आहे दांडी मार्च चालू झाली होती आणि प्रत्येक भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या लीडरनं काय केलेलं आहे? प्रोटेस्ट केलेला होता. तसाच अने सरांनी पण प्रोटेस्ट केलेला आहे पुसदमध्ये गवत कापून. ठीक आहे, जंगल कायदा मोडलेला आहे त्यांनी. आता ते झालं. आता मदन मोहन मालवीय यांच्याबद्दल खूप महत्वाचे पॉइंट डिस्कस करूयात. मदन मोहन मालवीय यांनी 1915 मध्ये काय हिंदू महासभाची स्थापना केलेली आहे? कशाची? 1915 मध्ये हिंदू महासभाची स्थापना केलेली आहे. मदन मोहन मालवीय 1909 मध्ये लाहोर मध्ये झालेल्या INC काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर आता 1909 ला काय झालं होतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909 आलेला होता, ज्याला इंडियन काउन्सिल ऍक्ट पण म्हणलं जातं. ओके. आणि ह्याच ऍक्ट नुसार मुस्लिम कम्युनिटी वाल्यांना काय करण्यात होतं? सेपरेट वोटिंग पॉवर दिलेली होती. ठीक आहे.
त्याच्यानंतर काय काय झालेलं आहे, 1918 मध्ये वर्ल्ड वॉर 2 संपलं होतं, त्या म्हणजे त्यावेळेस 1919 मध्ये. तर 1918 मध्ये, जस्ट अ मिनिट, 1918 मध्ये INC चे 2 सेशन झालेले होते. तर एक सेशन झालं होतं बॉम्बेमध्ये, त्याचे प्रेसिडेंट होते सय्यद हसन इमाम, आणि दुसरं सेशन झालं होतं दिल्लीमध्ये, त्याचे अध्यक्ष होते मदन मोहन मालवीय. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून थोडे महत्वाचे मुद्दे आहेत त्यांच्याबद्दल. तर मदन मोहन मालवीय यांना एक टोपण नाव होतं, तर ते आहे प्रिन्स ऑफ बेगर. ठीक आहे, प्रिन्स ऑफ बेगर. रवींद्रनाथ टागोर यांनी मदन मोहन मालवीय यांना कोणता किताब दिलेला आहे, तर महामन, महामना हे किताब दिलेलं आहे. महात्मा गांधीजींनी मदन मोहन मालवीय यांना काय म्हणून संबोधलं आहे, तर देवपुरुष, देवपुरुष. ओके. आता एक लक्षात ठेवा, 1932 मध्ये पुना पॅक्ट साईन झालेला होता. तर महात्मा गांधीजी आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्याबद्दल यांच्यामध्ये तो पुना पॅक्ट साईन झालेला होता. महात्मा गांधी यांनी खूप त्यांच्यामध्ये ते सत्याग्रहाला बसले होते, म्हणून ते खूप वीक झाले ते. तर ह्या पुना पॅक्ट वरती महात्मा गांधीजी यांच्या बिहाफ मध्ये मदन मोहन मालवीय यांनी सिग्नेचर केलेली आहे. ठीक आहे, पुना पॅक्ट वरती. ठीक आहे, देवपुरुष म्हटलं. त्याच्यानंतर आता एक लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे की सत्यमेव जयते हे घोषवाक्य आपण मुंडक उपनिषद मधून घेतलेलं आहे, पण याला फेमस कोणी केलेलं आहे, तर मदन मोहन मालवीय यांनी केलेलं आहे. मदन मोहन मालवीय यांनी 1880 मध्ये हिंदू समाज संघटना याची स्थापना केली, आणि 1915 मध्ये काय याची स्थापना केलेली आहे, हिंदू महासभा. म्हणजे ते 1915 मध्ये हिंदू महासभा स्थापन करण्यामध्ये ते म्हणजे को फाउंडर आहेत असं म्हणू शकतो आपण, कारण की खूप सारे अजून पण आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता यांनी चालू केलेले वृत्तपत्रे कोणते आहेत? तर यांनी चालू केलेले न्यूजपेपर आहेत. न्यूजपेपर पहिलं इंडियन युनियन, दुसरं आहे लीडर, तिसरं आहे हिंदी वृत्तपत्र. आता हे नाव आहे हिंदी वृत्तपत्र आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महत्वाचा प्रश्न आहे हा पण. उल्लन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला होता? तर उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह हा बिरसा मुंडा यांनी आणलेला होता. ठीक आहे. बिरसा मुंडा यांनी 1899 मध्ये ब्रिटिश आणि जमीनदाराच्या अत्याचाराविरुद्ध उठाव बंड पुकारला होता. कुठे? छोटा नागपूर प्लॅट्यू मध्ये, पठारावरती. 1900 मध्ये त्यांचा सन 1900 मध्ये त्यांना पकडलं, बट लक्षात ठेवा त्यांचा मृत्यू झाला कॉलरामुळे. ठीक आहे, कॉलरामुळे त्यांचा मृत्यू झालेला होता, आणि मृत्यू समय त्यांचं वय होतं 25 वर्ष. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? विच ब्रिटिश ऑफिसर वे प्रेझेंट फॉर द फर्स्ट सेशन? आता बघा, ॲलन ह्यूम प्रेझेंट होता हे तर आपल्याला माहिती आहे, कारण की ॲलन ह्यूम हाच मनुष्य होता ज्याने INC फॉर्म करण्यासाठी फार महत्वाचा रोल केलाय. त्यालाच फादर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस पण म्हणलं जातं. पहिल्या अधिवेशनाचे ते सेक्रेटरी पण होता तो. कोण? ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूमने कोणती थेरी दिलेली होती? सेफ्टी वॉल थेरी. आता 1885 मध्ये व्हॉइसरॉय कोण होता? तर कर्झन नावाचा प्राणी होता. ठीक आहे, कर्झन. सॉरी, कर्झन नाही, डफरीन होता, डफर. असं लक्षात ठेवा, डफर माणूस. ठीक आहे, डफर माणूस म्हणून डफरीन. त्याच्यानंतर आता एवढं माहिती की ॲलन ह्यूम्स होता, तर ऑप्शन 3 चुकलं. आता लॉर्ड कर्झन. आता मला सांगा, हे कर्झन येणार आहे का अधिवेशनाला? नाही येणार, मग हे पण कटलं. ओके, व्हॉइसरॉय डफरीन, डफर. एक तर लॉर्ड कर्झन होता 1905 मध्ये. ओके. आता व्हॉइसरॉय डफरीन येणारच आहे का असल्या अधिवेशनाला? खरं सांगा, नाही येणार. कॉमन लॉजिक आहे, तर हे पण कटलं.
आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये ॲलन ह्यूम नाहीच आहे, आणि ॲलन ह्यूम तर होताच, तर हे पण कटलं. आणि इवन व्हाईसरॉय डफरिन मेन्शन केलेलं आहे, डफरिन आलेलाच नव्हता. कारण आता बघा ते त्यांचं सो कॉल्ड स्टेटस मेंटेन करावं लागेल ना त्यांना. तर डफरिन नव्हता, लॉर्ड कर्झन तर 1905 मध्ये होता, तर हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. तर आन्सर आलं ॲलन ह्यूम, हेनरी कॉर्टर आणि विल्यम बेंडरवल. आता विल्यम बेंडरवल हा, त्याच्या आधी जॉर्ज येवले बघू. बघा, पहिलं अधिवेशन झालं मुंबई या ठिकाणी. मुंबई मध्ये अधिवेशन झालं. जवळपास 72 प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईमधील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळामध्ये हे अधिवेशन झालं. हे अधिवेशन होणार होतं पुण्यामध्ये, पण पुण्यामध्ये प्लेग ची साथ पसरलेली होती, म्हणून पुण्यातून मुंबईमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यावेळेसचा व्हॉइसरॉय कोण होता? डफर होता. पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? WC बॅनर्जी. ठीक आहे. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत मला कमेंटमध्ये सांगा. तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि पहिले मुस्लिम होते ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि पहिले ब्रिटिश अध्यक्ष होते जॉर्ज येवले. येवलेचा चहा 4 रुपयाला, असं लक्षात ठेवलं होतं आपण. पाचव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडरब, दुसरा ब्रिटिश अधिकारी. आता दुसरा ब्रिटिश अधिकारी ह्या विल्यम बेडरवेच्या वेळेस काय झालं होतं की ब्रिटिशांनी इन्शुअर केलं होतं की हे सेशन होऊच नाही म्हणून, आयएनसीचं सेशन होऊच नाही म्हणून इन्शुअर केलं होतं. पण आयएनसीचं सेशन व्हावं त्याच्यामुळे 1889 मध्ये जे 5वं सेशन होतं त्याचे अध्यक्ष यांनी कोणाला बनवलं? ब्रिटिशरांना बनवलं. ठीक आहे. कारण की ब्रिटिशरांना बनवल्यानंतर ब्रिटिशरांना पण खुश होणार. ठीक आहे. आणि हे कुठं झालं होतं? बॉम्बे या ठिकाणी झालेलं होतं. ठीक आहे, बॉम्बे या ठिकाणी झालेलं होतं. आता नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख कोणत्या वृत्तपत्रातून पब्लिश करण्यात आलेला होता? तर हा पब्लिश करण्यात आलेला होता 1887 मध्ये केसरी न्यूजपेपर मध्ये. आणि केसरी न्यूजपेपर आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळकांचा आहे. मराठी न्यूजपेपर आहे केसरी. आणि मराठा हे जे टिळकांचं न्यूजपेपर आहे ते इंग्लिश मधले. तर आता एक लक्षात ठेवा, धूमकेतू हे वृत्तपत्र 1922 मध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि याचे संपादक कोण आहेत? काझी नजरुल इस्लाम. ओके. दर्पण हे न्यूजपेपर आपल्या सर्वांना माहिती आहे, मराठीचं पहिलं न्यूजपेपर आहे 1832 मध्ये. कोणी चालू केलेलं होतं ते मित्रांनो मला तुम्ही, ठीक आहे जाऊ द्या मी सांगतो, बालशास्त्री जांभेकर यांनी. आता बालशास्त्री जांभेकर बद्दल पुढं प्रश्न आहेत, आपण अजून अनालिसिस करणार आहोत. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी कोणाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे? आता आपल्याला माहिती आहे की सत्यशोधक समाजाची सुरुवात 1873 मध्ये महात्मा फुले यांनी केलेली आहे. आता 1911 मध्ये कोल्हापूर या ठिकाणी शाखा उघडलेली आणि त्याचे अध्यक्ष कोणाला बनवलेलं होतं? तर त्याचे अध्यक्ष बनवलेलं आहे भास्करराव जाधव यांना. ठीक आहे, भास्करराव जाधव. आता जुलै 1913 मध्ये सत्यशोधक समाज शाळा याची सुरुवात कोल्हापुरात करण्यात आलेली होती. आणि ही शाळेचं नियोजन कोणाकडे सोपवण्यात आलेलं होतं? विसोजी डोने यांच्याकडे. ठीक आहे, कोणी सोपवलं? शाहू महाराजांनी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबईत झालेली आहे? आपल्याला माहिती आहे की प्रथम अधिवेशन तर झाले, आपण जस्ट डिस्कस केले. पहिलं तर आन्सर मध्ये असणारच, त्याच्यामुळे तिसरं ऑप्शन गेलं. ठीक आहे. 5वे पण झालेलं आहे, आपण आता ते पण अनालिसिस केले म्हणून दुसरं पण गेलं. 5व्याचा ब्रिटिश हे होता प्रेसिडेंट, आयएनसीचा प्रेसिडेंट झालेला होता. ओके, विल्यम वेडरबर्न त्याचं नाव आहे. प्रथम कोण येतं? बॅनर्जी, WC बॅनर्जी, हे पण आपण बघितले. पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये झालं, 72 डेलिगेशन्स होते. 20वं आता बघा, ए आणि बी तर बरोबर आहेत म्हणून 2 आणि 3 कटलं. आता राहिलं 1 आणि 4. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. 20वं सेशन पण मुंबईमध्ये झालेलं होतं. आणि 20व्या सेशनचे प्रेसिडेंट कोण आहे? तर हेनरी कॉटन. हेनरी कॉटन हा होता. आणि
31वे 1915 मध्ये जे झालेलं होतं INC चं सेशन, त्याचे अध्यक्ष होते सत्येंद्र प्रसाद सिन्हा. ठीक आहे, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. जुळवावरती प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आता समाज सुधारक आणि त्यांचं जन्मगाव कोणते याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर रानडे सरांचा जन्म कुठे? रानडे सरांचा जन्म आहे निफाड मध्ये. कुठे? निफाड. त्याच्यानंतर जी आगरकरांचा कुठे? जी आगरकर कुठे होते आपले? ते होते जमखंडी. वीरा शिंदे आहेत आपले, एक मिनिट मे बी थोडं. आगरकर होते टेंभू मधून. ओके, आगरकर होते टेंभू मधले. वीरा शिंदे आहेत जमखंडी मधले आणि VR देशमुख आहेत पुण्यामधले. ठीक आहे, VR देशमुख पुण्यामधले. ठीक आहे, एकदा रिवाइज करू. रानडे निफाड, आगरकर टेंभू, वीरा शिंदे जमखंडी आणि देशमुख पुणे. आता यांच्याबद्दल डिटेल अनालिसिस करूयात आपण. पहिले बघूयात रानडे सरांबद्दल. ठीक आहे, महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून ओळखले जातं. भारतीय अर्थशास्त्राचे जनक पण त्यांनाच मानलं जातं. कोणाला? महादेव गोविंद रानडे सरांना. 1884 मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कोणासोबत मिळून? लोकमान्य टिळक आणि जी आगरकर, गोविंद गोपाळ आगरकर यांच्यासह केलेली. 1861 मध्ये त्यांनी विवाह संघाची सुरुवात केली. 1870 मध्ये पुणा सार्वजनिक सभा जी. जोशी यांच्या सहकार्याने स्थापन केली. अजून आता लक्षात ठेवा, हे प्रार्थना समाजाचे मेंबर होते. 1867 मध्ये प्रार्थना समाजाचे मेंबर झाले. आर्य समाजाचे मेंबर झाले 1875 मध्ये. ब्राह्मो समाजाचे मेंबर होते ते. ब्राह्मो समाज 1828 मध्ये झाली. आर्य समाजाचे मेंबर होते. आर्य समाज 1875 मध्ये स्थापन झालेली होती. यांचे महत्वाचे पुस्तक बघूयात तर इंडियन इकॉनॉमी आणि मराठा हिस्ट्री हे त्यांचे महत्वाचे पुस्तक आहेत. खूप सारे पुस्तक आहेत, हे दोन महत्वाचे आहेत आपल्यासाठी. पुढचा आहे जी आगरकर, नंतर शिंदे आणि देशमुख. ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे मित्रांनो, एखाद्या वेळेस ना बोलण्यामध्ये ना एखाद्या वेळेस चुकीचं पण प्रोनाऊन्स केलं जातं, चुकून होतं ते, पण PPT मध्ये तुम्हाला ऑलरेडी पूर्ण व्यवस्थित डेटा मिळून जाईल. ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकर यांनी 1880 मध्ये नवी इंग्लिश स्कूल किंवा न्यू इंग्लिश स्कूल याची स्थापना केली. कुठे? पुण्यामध्ये. कोणाच्या सोबत? आगरकर तर होतेच, त्याच्याबरोबर टिळक होते आणि चिपळूणकर हे होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज टिळकांसोबत मिळून त्यांनी बनवलेलं आहे. त्यांच्या न्यूजपेपरचं नाव आहे सुधारक. केसरी वृत्तपत्राचे पहिले एडिटर संपादक तेच होते. ठीक आहे, पुन्हा अजून त्यांच्याबद्दल महत्वाचं 1882 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, ज्या वेळेस ते लोकमान्य टिळक यांच्यासोबत जेलमध्ये बंद होते 100 दिवसासाठी. तर त्यांनी डोंगरीच्या जेलमधील 101 दिवस हा लेख लिहिलेला आहे. ठीक आहे, याचं लिखाण केलेलं आहे. त्यांचं दुसरं पुस्तक आहे महत्वाचं, ते म्हणजे अलंकार मीमांसा. त्यांचं हे सुधारक हे वृत्तपत्र तर होतच, अजून एक वृत्तपत्र म्हणजे वऱ्हाड समाचार वृत्तपत्र, जे 1878 मध्ये सुरू केलेलं होतं त्यांनी. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहिजे आपल्याला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बद्दल. महर्षी विठ्ठल
रामजी शिंदे यांच्याबद्दल. तर 1905 मध्ये पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी रात्रशाळा चालू केलेली होती. आणि 1906 मध्ये कोणी चालू केलेली होती? कोल्हापूर या ठिकाणी शाहू महाराजांनी. 1907 मध्ये शाहू महाराजांनी अस्पृश्य मुलींसाठी शाळा चालू केलेली होती, रात्रशाळा. ठीक आहे. 1906 मध्ये लक्षात ठेवा, आपले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी, महत्वाचे लक्षात ठेवा, डिप्रेस क्लास मिशन याची सुरुवात केलेली आहे. डिप्रेस क्लास मिशनची 1906. 1910 मध्ये त्यांनी मुरली प्रथेला विरोध करण्यासाठी सभा बोलवण्यात आलेली, मुरली प्रतिबंध सभा स्थापन केलेली. मुरली प्रतिबंध सभा 1910 मध्ये. 1912 मध्ये त्यांनी अस्पृश्य निवारण परिषद आयोजित केलेलं होतं. त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे आणि खूप वेळेस एक्झाम मध्ये पण विचारलं गेलेलं आहे, ते म्हणजे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. अजून 1917 मध्ये त्यांनी अखिल भारतीय निराश्रित अस्पृश्यता निवारण संघ याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आता आपण पाहूयात गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण काय म्हणतो, लोकहितवादी. ठीक आहे. लोकहितवादी यांनी, आता बघा, प्रभाकर नावाचं हे साप्ताहिक होतं. या साप्ताहिकामध्ये ते लोकहितवादी या टोपण नावाने, ह्या उपनावाने लिखाण करत होते. ठीक आहे. महिला शिक्षणाचा प्रसार करत होते. बालविवाह, हुंडा, बहुपत्नी या प्रथेचा विरोध करत होते. त्याच्यानंतर हितेच्छू हे साप्ताहिक न्यूजपेपर होतं, गुजराती आणि इंग्रजी भाषेमध्ये. इथे पण ते लिखाण करायचे. त्यांनी बघा, पानिपतचं युद्ध, कलियोग, त्याच्यानंतर जातीभेद, आता हे लक्षात ठेवा, जातीभेद. ठीक आहे. लंकेचा इतिहास ही महत्वाची पुस्तके लिहिलेली आहेत. ठीक आहे. त्यांचं ना एक घोषवाक्य होतं, लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. धर्म सामाजिक सुधारणा मान्य करत नसेल तर धर्म बदलायला पाहिजे. खूप मोठं सेंटेन्स त्यांनी म्हटलेलं आहे हे. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट? तर अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धती, व्यापारवादी तत्वे दिसत नाहीत. अकॉर्डिंग टू द स्कॉलर अलेक्झांडर, देअर इज द नो प्रिन्सिपल ऑफ मर्चंटिझम इन परमनंट सेटलमेंट. आता मला एक सांगा, ब्रिटिशर आणि पैसा नसेल असं होणार आहे का? होणारच नाही. ब्रिटिशर आलेच होते भारताला लुटण्यासाठी, पैसा घेऊन जाण्यासाठी. तर हे तत्व दिसत नाही, हे चुकीचं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला बरोबर विचारलं इथं. 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळालेली होती. तर हे चुकीचं विधान आहे. 1765 मध्ये ईस्ट इंडियाला ज्यावेळेस त्यांनी बॅटल ऑफ बक्सर झालं होतं 1765 मध्ये, त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीनं दिवाणी राईट्स, ओके, रेव्हेन्यू राईट्स घेतले होते. कुठले? बेंगॉल, बिहार आणि ओरिसाचे. मद्रासी दिवाणी अधिकार त्यांना मिळालेले होते पिट्स इंडिया ऍक्ट, जो की 1784 मध्ये झालेला आहे. आता पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये आपण बघूयात थोड्या वेळानं, आधी हे ऑप्शन अनालिसिस करूयात. त्यानंतर आहे लॉर्ड कार्नवालिस याने 22 मार्च 1793 रोजी मुंबई, आता बघा, मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केलेली आहे. कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणी केली? कार्नवालिसने केली. आणि ओके, कॉर्नवालिस म्हणजे मक्का खाऊ, इंग्लिश मध्ये मग कॉर्नला मक्का म्हणतो, तर मक्का खाऊ असं लक्षात ठेवा त्याचं नाव. तर ह्या माणसाने मुंबईमध्ये नाही तर बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत चालू केलेली होती. ठीक आहे. आणि प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आली. तर हे विधान बरोबर आहे. आता आपल्याला बघायचंय 1784 चा पिट्स ऍक्ट. तर पिट्स ऍक्ट मध्ये एक गव्हर्नर जनरल आणि त्याला मदत करण्यासाठी 3 सदस्यीय परिषदेची रचना करण्यात आलेली होती. बॉम्बे आणि मद्रास मध्ये जे गव्हर्नर जनरल होते ते गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल याच्या म्हणजे त्याच्या अधीन असायचे.
कार्यकाल कामकाज बघण्यासाठी त्यांनी बोर्ड ऑफ कंट्रोल याची सुरुवात केली आणि बोर्ड ऑफ कंट्रोल व्यापार रिलेटेड काम बघायचं आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे राजकीय काम बघायचं. ठीक आहे, राजकीय काम बघायचं. आता ह्या कार्नवालिस बद्दल थोडे महत्वाचे पॉइंट्स डिस्कस करूयात. जसं की कार्नवालिस आला 1786 ते 1793 या कालखंडात. त्याच्या काळामध्ये तिसरं म्हैसूर वॉर झालेलं होतं 1790 ते 92. अँग्लो म्हैसूर वॉर पण म्हणलं जातं. टिपू सुलतानांच्या विरोधात हे वॉर झालेलं होतं आणि टिपू सुलतानांना श्रीरंगपट्टणमचा तह करावा लागला आणि ह्या श्रीरंगपट्टणम तह 1792 मध्ये झालेला होता. या तहानुसार त्यांना त्यांची 2 मुलं ब्रिटिशरांकडे ठेवावी लागली. कार्नवालिस कोड काढला त्यांनी 1793 मध्ये. 1793 मध्ये त्यांनी हे कायमधारा पद्धत सुरू केली. आता एक लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा, तर कार्नवालिसने श्रीमद भगवद्गीतेची ट्रान्सलेशन केलेली होती इंग्लिश मध्ये. ठीक आहे, केलेली होती, भाषांतर करून घेतलेलं होतं त्याने श्रीमद भगवद्गीतेचं. पुढचा प्रश्न आहे, रिकाम जागा या शारदा सदन मधील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. तर त्या आहेत आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. आणि यांचा विवाह कोणासोबत झालेला? आता बघा, शारदा सदनची सुरुवात केलेली आहे पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये. पंडिता रमाबाई यांनी 1882 मध्ये आर्य महिला समाजाची पण स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आनंदीबाई उर्फ बाया कर्वे 1893 मध्ये शारदा सदन मधील आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांच्याशी महर्षी कर्वे यांनी विवाह केला होता. ठीक आहे, महर्षी कर्वे यांनी विवाह केला होता. ताराबाई शिंदे, ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना महात्मा फुले यांनी पण खूप मार्गदर्शन केलेलं आहे. तो म्हणजे स्त्री पुरुष तुलना. लक्षात ठेवा, हे पुस्तकाचं नाव महत्वाचं आहे, 3-4 वेळेस आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आहेत रमाबाई रानडे. रमाबाई रानडे ह्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी. 1884 मध्ये रमाबाई आणि त्यांचे पती महादेव गोविंद रानडे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पहिल्या मुलींच्या उच्च माध्यमिक शाळापैकी एक शाळा त्यांनी पण चालू केलेली आहे, हुजूर पागा पुणे या ठिकाणी. त्याच्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना केली. पुन्हा सेवा सदनची पण स्थापना त्यांनी केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, महिला 1882 ला आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली आणि पुण्यामध्ये त्याची ब्रांच रमाबाई रानडे यांनी ओपन केली. त्या प्रार्थना समाजाच्या पण सदस्य होत्या. ओके. 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तयार करण्यासाठी लॉर्ड चेम्सफोर्ड यांना कोणी मदत केलेली आहे? तर लॉर्ड चेम्सफोर्डला कोणी मदत केलेली आहे? तर बघा, दादाबाई नौरोजी त्यावेळेस या टाइम पिरियड मध्ये ऍक्टिव्ह नव्हते. सुभाषचंद्र बोस, तर तुम्हाला वाटते का हे मदत करणार आहेत? आणि चित्तरंजन दास पण मदत करणार असं वाटते का तुम्हाला? उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, भूपेंद्रनाथ बसू. दादाबाई नौरोजी म्हणलं की आपल्या लक्षात येतं, मी तुम्हाला प्रश्न पण विचारला होता की दुसऱ्या INC चे प्रेसिडेंट कोण होते, तर ते होते आपले दादाबाई नौरोजी. आणि हे सेशन कलकत्ता या ठिकाणी झालं होतं. दादाबाई नौरोजी यांनी 3 INC चे सेशन हेड केलेले आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही सेशन फार महत्वाचे आहेत. दुसरं सेशन तर पाहिलं, त्याच्यानंतर 1893 मध्ये झालेल्या लाहोर मध्ये सेशन झालं, त्याचे पण प्रेसिडेंट होते ते. आणि 1906 मध्ये कलकत्ता या ठिकाणचं जे सेशन होतं, जिथे पहिल्यांदा स्वराज उल्लेख केलेला होता, तर याचे पण प्रेसिडेंट दादाबाई नौरोजीच होते. ठीक आहे. स्वराजची पहिल्यांदा मागणी कुठे केलेली होती? 1906 मध्ये केलेली होती आणि त्या सेशनचे प्रेसिडेंट कोण होते? दादाबाई नौरोजी होते. आपले नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस कलकत्ता, आता लक्षात ठेवा, चित्तरंजन दास हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पॉलिटिकल गुरु. चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली मोतीलाल नेहरू यांच्यासोबत मिळून. आणि स्वराज्य पक्षाला प्रमोट करण्यासाठी फॉरवर्ड नावाचा न्यूजपेपर चालू केला होता. तर ह्या न्यूजपेपरचे संपादक नेताजी सुभाषचंद्र बोस होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाची एक पार्टी विदिन INC, विदिन
इंडियन नॅशनल काँग्रेस बनवलेली आहे 1939 मध्ये. ठीक आहे. अजून चित्तरंजन दास यांना देशबंधू हे पण उपनाव आहे त्यांचं. भूपेंद्रनाथ बसू हे 1914 1923 मध्ये INC चे प्रेसिडेंट होते. ठीक आहे. आता चेम्सफोर्ड रिपोर्ट मध्ये कोणी कोणी मदत केलेली आहे? भूपेंद्रनाथ बसू यांनी तर मदत केलीच, त्याच्यानंतर डोनोह मोरे समथिंग असंच आहे. त्याच्यानंतर विल्यम ड्यूक आणि चार्ल्स रॉबर्ट यांनी मदत केलेली आहे. ठीक आहे. चार्ल्स रॉबर्ट, विल्यम ड्यूक आणि डोनोह मोर. ठीक आहे. डोनोह मोर आणि भूपेंद्र बसू यांनी. पुढचा प्रश्न आहे बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर कोणी लेखन केलेलं आहे? हु रोट द आर्टिकल ऑन द टॉपिक्स ऑफ चाइल्ड मॅरेजेस अँड इन्फोर्स विडोज? तर याच्यावरती लिखाण केलेलं आहे बैरामजी मलबारी यांनी. बैरामजी मलबारी. बैरामजी मलबारी 1908 मध्ये सेवा सदनची स्थापना केलेली आहे. 1891 मध्ये एज ऑफ कन्सेंट ऍक्ट जो आणण्यात आलेला होता, तर याच्यामध्ये यांची फार महत्वाची भूमिका आहे. 1875 मध्ये त्यांनी नीती विनोद गुजराती पोयम प्रकाशित केलेले आहेत. बालशास्त्री जांभेकर आपल्या सर्वांना माहिती आहे. बालशास्त्री जांभेकर मराठी पहिले न्यूजपेपर दर्पण आणि केव्हा चालू केलं होतं? 6 जानेवारी 1832 ला. आणि 6 जानेवारी आपण काय साजरा करतो? तर महाराष्ट्राचा पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. 1840 मध्ये त्यांनी दिग्दर्शन नावाचा मासिक चालू केलेला आहे. बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीचे ते संपादक होते. एल्फन्स्टन कॉलेजमध्ये हिंदी शिकवायचे ते. एल्फन्स्टन कॉलेज कोणी चालू केलं मित्रांनो? कमेंट मध्ये सांगा, आपण डिस्कस केलं ऑलरेडी वरती. मराठी गणित विज्ञान विषयावरती त्यांनी पुस्तक लिहिले आहे, त्याचं नाव आहे शून्यलब्धी. हे लक्षात ठेवा, काही पण करा, हे लक्षात ठेवा. शून्यलब्धी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? बालशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेलं आहे. बालशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेलं आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की परमहंस मंडळी याची सुरुवात मुंबईमध्ये 1840 मध्ये झाली होती. याचे संपादक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर, मेहताजी दुर्गाराम मंचाराम आणि तिसरे आहेत बालशास्त्री जांभेकर. ठीक आहे. मराठी पत्रकारितेचे जनक कोणाला म्हणलं जातं? तर कोण आहेत ते? बालशास्त्री जांभेकर. ठीक आहे. आणि पुढे आहेत आता पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांचं परत थोडं रिवाइज करूयात. आता बघा, शारदा सदन त्यांनी सुरू केलं 1882 मध्ये. आर्य महिला समाज चालू केलं, हे तर आपल्याला माहित आहे. ठीक. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचे? पंडिता रमाबाई यांनी द इंडियन द इंडियन आईज ऑन इंग्लिश लाईफ हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर रॅम्बल्स ऑफ प्रिव्हिलेजेस रिफॉर्म हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. रमाबाई रानडे बद्दल आपण आत्ताच डिस्कस केले पूर्ण. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? ठीक आहे. तर सर्वात उत्तरेकडील तालुका आहे जुन्नर, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? तर महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोर आहे गोदावरी खोरे. ठीक आहे. आणि आपण 2018 मध्ये पण गोदावरी खोऱ्यावरती प्रश्न विचारलेला होता. त्यावेळेस आपल्याला विचारलं होतं की 4 ऑप्शन दिलं आणि कोणतं गोदावरी नदीचा पार्ट नाही म्हणलं होतं, आणि आपण उत्तर दिलं ऑप्शन नंबर 4 भातसा. भातसा हे डॅम ठाण्या या ठिकाणी आहे. ओके. आता गोदावरी नदीचा उगमस्थान आपल्या सर्वांना माहिती आहे, त्र्यंबकेश्वर मध्ये होतो, नाशिक या ठिकाणी. गंगा नदीच्या नंतरची ही सेकंड लांबेस्ट नदी आहे. हिची लांबी किती आहे? 1465. आणि महाराष्ट्राचा जवळपास 49.5% हिस्सा. त्याच्यानंतर वृधगंगा पण म्हणल्या जातं, दक्षिण गंगा पण म्हणल्या जातं. तापी पूर्णा बेसिन, सातपुडा पर्वतरांगा,
मध्य प्रदेशमध्ये तापी नदीचा उगम होतो. कृष्णा नदी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून वाहते. भीमा खोरे, भीमा नदीला चंद्रभागा असं पण म्हणलं जातं. तिची लांबी 725 किलोमीटर आहे आणि कर्नाटक मध्ये ही कृष्णा नदीला मिळते. ओके. आता ओके ओके, नेक्स्ट प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जर काही डाऊट असेल किंवा काही सजेशन असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. ठीक आहे.